नको 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 अरे बापरे अरे बापरे बापरे सामान्य माणसाचं काय खरं नाही हो. बस स्टॉपवर बसची, प्लॅटफॉर्मवर रेल्वेची आणि दवाखान्यात डॉक्टरांची वाट बघत बसावी लागते त्याला. आणि त्यातल्या त्यात जर आजारी माणूस असेल मग त्याचं कोण आहे तू? हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणा नाना. तुम्ही कोण? सध्या तरी मी डॉक्टर आहे. वा. पण लईच देवाच्या नावानं बॉम्बा मारल्यास म्हणून टेबलाखालच्या एकांत वासातून तुझ्या समोर प्रकट झालोय. पण काय देवानी माझ्यामध्ये जास्त काही फरक नाही. बरोबर. म्हणजे देव कसा नैवेद्य दाखवल्याशिवाय पावत नाही तसं मी सुद्धा पावती फाडल्याशिवाय हात लावत नाही. ओके ओके हे घ्या इकडं दानपेटीमध्ये. ओके. काय होतं तुला? लई हुताप भरलाय. जराही सहन होत नाही मला. सहन होत नाही तर कशाला भरून घेतला रे हुताप? जरा जरा घ्यायचा ना. बघू. अरे आजारी वाटतोय? नाही गरीब वाटतोय. आलं लक्षात आलं. पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार म्हटलं कसं हावऱ्यासारखं गाडीत भरून घेतात तसा भरून घेतला असतील हुताप नाही का? डॉक्टर जरा नीट बोलाव, हात वगैरे पण नीट करा. मी आजारी आहे. आजारी आहे मग अभिमान काय सांगतो? रोगट कुठला? आजार येता आला डॉक्टर करत. बरं वाटत असं तेव्हा येतं का डॉक्टरकडे विचारला काय डॉक्टर कसं काय आहे, काय काय हवं काय नको, देणगीचं कसं काय चाललंय ना बरोबर? अरे पण आजारी असल्यावर तुमच्याकडे येणार ना, जबरदस्ती कशा देऊ? नाही आजारी नसता तेव्हा आला तर काय हाकलून देणार का तुम्हाला? तुम्ही का माझे मेहुणे आहेत का तुमच्याकडे? परत शब्दाला शब्द वाढू नको, जास्त सुचत नाही. चल येऊ मग तुला तपासायचं ना, तुला मी तपासतो. तू एक काम कर, काय कानटोपी काढ. हे तुम्हाला कानटोपी वाटली? अरे केसात माझे ओरिजिनल आहे, एकदम ओरिजिनल आहे. आणि म्हणजे तुला कानटोपीची आवश्यकताच नाही. हो ना? ठीक आहे तू शाल काढ. नाही शाल नको. हिवता भरलाय, शाल अजिबात नको. अरे शाल काढ बोललो, अंगावरची साल काढ नाही बोललो. काढ काढ म्हटलं ना. काढ हिवतापासून मला वाचवा. काढ म्हटलं ना. बस कशाला कुडकुडत ना, कशाला व्हेरिएशन दाखवतोय? तुम्हाला कळलं मी व्हेरिएशन देऊ शकतो म्हणजे काय? थँक्यू सो मच. तुझं भविष्य आहे रे मी. हे जास्त होत आहे. श्वास घे वर खाली श्वास घे. मला जरा हा ऍड्रेस सांगाल का प्लीज? एक मिनिट मॅडम, हा दवाखाना एन्क्वायरी काउंटर नाही. मी सांगतो. हा प्लीज. मी सांगतो म्हणजे आजारी आहेस ना, बाई बघितलं मी सांगतो. मी कशाला इथं आहे? एक्सक्यूज एक मिनिट मॅडम प्लीज. वने तू ओंक्या तू तुझं काय झोपिता? काय नाही, मी बघत होतो गणेशाचार्य शाहिद कपूर कसे नाचतात ते. ऐक ना बाबा, ऐक ना, 2 मिनिटं कळ काढ. 2 मिनिटं मी मेलो तर त्याच्यानंतर मर ना. काय कशाला तुला? ऐक बघ, आपली जुनी मैत्रीण आहे, खूप वर्षांनी भेटली. हो 10वी नंतर डायरेक्ट आज. हो ना. तुला 10वीचा आपला निरोप समारंभ आठवतोय? सरांनी विचारलं होतं पुढे काय काय शिकणार आहात, काय काय बनणार आहात. मी डॉक्टर होणार म्हणून सांगितलं होतं. आणि मी सांगितलं होतं वने म्हणते तेच करणार. पण मी नाही झाले डॉक्टर. कस काय? 12वीत 35% मिळाले. थोडक्यात हुकलं माझं. जबरदस्त हुकलं म्हणायचं का तुला?
तू आजारी बोलून सोडू नको. नाही सोड. ऐक ना, 12वीचा माझा रिझल्ट बघून घरातले सगळे पेशंट झाले, पण मी डॉक्टर नाही होऊ शकले. पण टेन्शन कशाला घेतले? बस मी खाली बस. मी झालो डॉक्टर. मी झालो डॉक्टर. पण मी कुठे तुझ्यासारखे पेशंट चेक करू शकते? हे डॉक्टर, मी मरून झाले जरा वेळाने. मला तपासा रे जरा, मला तपासा ना. मर मग तू. तुला पेशंट तपासायचा? हो तिला पेशंट तपासायची इच्छा आहे फक्त. ह्याला तपास. ए याला तपास म्हणजे? ह्याला तपास. ए याला तपास. नीट नीट नीट. मी तर आहे ना, मला सांगा. अरे तुला सांगा, ऐक कसं आहे म्हणजे ही फक्त माझी जुनी मैत्रीण नाही रे. मग माझं शाळेतलं पहिलं मला न मिळालेलं प्रेम आहे. न मिळालेलं प्रेम. मग त्यासाठी तू देवाला थँक्यू म्हण. तुझ्या प्रेमाचा प्रेम चोपडा झालाय. जोक साठी ठीक आहे रे, पण इमोशनच्या जागी मी आहे ना. मी असताना तुला कसली काळजी? एक मिनिट. ए डॉक्टर काय करताय? हे बघ, मी असताना तू काळजी करू नको अजिबात. हे घे. चव वेगळीच आहे रे. थर्मामीटर आहे, कुल्फी नाही ती. वनू, ए वनू, हा बघ पेशंट तयार आहे. बस इथे बस. हा बघ पेशंट तयार आहे. हा आणि हे बघ डॉक्टर शिकाऊ आहे, डॉक्टर शिकतायत. मग त्यांच्या गळ्यामध्ये हेल लावा ना. माझे का तुम्ही तोंडामध्ये थर्मामीटर देताय? इथे बघा. डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा. आता आत बसता डोळ्याच्या. तोंड उघडा, तोंड उघडा. खोकल्याचा त्रास कधीपासून आहे? खोकला नाही. डॉक्टर काय डायग्नोसिस आहे? मग अरे अशी तपासणी करावी लागते बाबा. बस चल. डॉक्टर काय झालं मला सांगा ना. मला काय झालंय? हिवताप झालंय. तूच सांगतोस, तू विचारतो काय झालंय. कॉमेडी कॉमेडी. हे मी करते, मला खूप मजा येते हवा भरायला. अरे ऑलरेडी एवढी भरून दिली, अजून कशाला पाहिजे? तुम्ही जरा शांत बसा ना. तुम्ही बसा. मस्त उशी दिली मला तुम्ही आज. ओंकिया, माझ्या ह्यांच्या सायकल मध्ये पण मीच हवा भरते. मला खूप मजा येते. सायकल काय करतात तुझे? नॉन ग्रांटेड शाळेत शिक्षक आहेत. नॉन ग्रँटेड शाळेत शिक्षक म्हणजे पेमेंट तर मिळत नसणार. नाही ना, हवा भरायला पण आमच्या घरातून पैसे घेऊन जातात ते. पण माझ्यावर खूप प्रेम करतात. मी पण काय पण विचारत बसतो. तपास तू तपास. अरे माझा हात रे, मी मरून जाईल रे. थांबा ना, मला खूप मजा येते. मला मजा येते. हात तुटला माझा. एक हात तुटला तर दुसरा हात आहे ना. मला खूप मजा येते. मी कसली मजा येते? माझा हात जाम झाला. डॉक्टर, ओ डॉक्टर ऐका ना, मला हिव तापावरच्या औषध द्या आणि मला जाऊ द्या. मला जाऊ द्या. मला जाऊ दे ना. तुझी फुकट तपासणी करतो. 1 रुपया देऊ नको मला. बोल, उलट मी तुला पैसे देतो. तुला तुझ्या पहिल्या प्रेमाची शपथ आहे. अरे काय नसतं रे, पहिलं प्रेम प्रेम त्याच्यामुळे माझी अवस्था आहे. सगळ्या अफवा आहेत, अफवा. मला द्या ना गोळ्या, जाऊ द्या ना. ओंक्या, हे इंजेक्शन आहे ना? मला लहानपणी इंजेक्शन खूप आवडायचं. माहितीये मला. तुला आठवतंय डॉक्टर खेळताना तू फक्त माझ्याकडून इंजेक्शन टोचून घ्यायची. म्हणून तर मी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं. पण तू मला इंजेक्शन देऊच द्यायचं नाही. तूच द्यायचंस इंजेक्शन. काय मग काय झालं? आज तू दे ना इंजेक्शन. पण तू पेशंट कुठे आहेस? हा काय? अयो, ससुरजीने पकडलिया. ससुरजी पाय लागू. बहू, हाँ थोबड़ा छुपाए क्यों बैठी हो? हो, अपने में रिवाज है ना, 6 महीना थोबड़ा नहीं दिखाते. तुम तो जिंदगी भर थोबड़ा दिखाने के काबिल नहीं हो. आणि इंजेक्शन द्यायला थोबड्याची गरजच नाहीये. जागा आपली ठरली आहे. डॉक्टर बस इकडे. डॉक्टर डॉक्टर नको ना. डॉक्टर मला तुम्ही खूप तापायचं. इंजेक्शन म्हणजे बघ असं मुंगीत चावल्यासारखं वाटणार नाही रे. आणि मी मेलो तर मेलो तर बघू ना. मग आपण त्या इंजेक्शनने मरतोस का बघू. अरे पण ते शिकाव डॉक्टर. डॉक्टर शिकाऊ डॉक्टर. डॉक्टर मला तुम्ही तापायच्या गोळ्या द्या. जाऊ द्या ना मला. तुला ना. देऊ. चला चला, काही होणार नाही. भाई वरती करा, भाई वरती करा. तुम्ही डोळे बंद करा. मोठा श्वास घ्या. रेडी रेडी. काही होणार नाही. मला तर लहानपणी काही कळायचंच नाही बाबा इंजेक्शन देताना. मला इंजेक्शन नाही, ड्रिल मशीन वापरत असतील. हो ना. आता डोळे बंद करा. चला रेडी. 1 2 3. अरे कोण आहे तुम्ही दोघं? अरे ठरल्याप्रमाणे त्यांनी काय केलंच नाही. हो ना, ठरल्याप्रमाणे नाही केलं.
तुम्ही कसं टेक्निकलला ठरलेले पण शूटिंगला घेत नाही ओंक्या थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज मला डॉक्टरकीची संधी मिळाली. आता माझं एक स्वप्न बाकी राहील. मस्त वाटतं मला. फ्रेश फ्रेश वाटतं मला. फ्रेश. वा फक्त माझा हिवताप राहिला त्याच्यावरचं मला फक्त औषध द्या. बाकी मला बरं वाटतं. म्हणजे हिवताप बरा झालाच नाही. आपण त्याचं औषध दिलं नाही. हिची इच्छा बाकी आहे बंधू बस इकडे. हे बघ, आपण बघू तिची काय इच्छा आहे. नको ना. आपलं ठरलंय ना. नको ना डॉक्टर. काय इच्छा आहे बघ. मला ना ऑपरेशन करून टाके घालायचे होते पण मला कळतच नाही की कुणाचं ऑपरेशन करू. कोणाचं म्हणजे हा काय. अरे बापरे डॉक्टर जाऊ द्या ना मला. तुम्ही कशाला मला तू मुळात ना तू बेसिक मध्ये झोलाय. काय? तू टेन्शन घेतेस ऑपरेशनचं. इकडे सांगतो जाऊ द्या ना मला. ऑपरेशनचं काय नाही रे बघ. एवढंच कट मारणार आहे ऑपरेशन म्हणजे. तुला काय असं कट मारून सोडून देणार नाही. पण मला जायचं. मला जाऊ नका उगा. तुला इथे दंडावर काट मारतो इथे वार करतो ती ना शिवून टाकेल. कळलं तुला. जाऊ द्या ना मला. जाऊ देणार रे बस सांगतो तुला. हे घ्या. नको ना. हे नको डॉक्टर. त्रास होईल मला. त्रास नाही होत. हो डॉक्टर वनिता खाटाखाली पडली. अरे बापरे. अरे बापरे. अरे हा गेला. नाही बघ वने तू काळजी नको करू. आता नवीन पेशंट आला रे आला की त्याला मी फाडतो. तू शिवायला घे. एक्सक्यूज मी डॉक्टर. सर्दी झाली. ऑपरेशन करूया. शिवाली बेटा हो बाबा. तयार आहेस का. ये जरा बाहेर. हो बाबा आले. हा हा पाहुणे येतील आता लवकर. आई शिवाली बेटा हो बाबा. छान दिसतेस. खरंच छान दिसतेस. तुला आज मुलगा बघायला येणार आहे. हो बाबा. गेल्या 3 महिन्यातला 23वा मुलगा आहे हा. हो. आगीची 22 मुलं माहिती आहेत ना. ताप घेऊन निघून गेली होती घरातून. हा? आज नीट बघायचं. हो बाबा. हा मुलाचे आई वडील आले असतील तर का आकू तुमचा नवरा डा आकू असे थुकरट प्रयोग नाही करायचे. हा? का तुमचं टक्कल झा का असं नको. हे नको सगळं. हा? नीट नीट वागायचं बेटा. हो बाबा. अगं आता येणार आहे मुलगा येणार आहे तुला बघायला येणार आहे. बाबा हा. तो येणार होता तो येणार आहे. बाबा मी येणार आहे आणि येणार आहे असं जुळवून जोक केला. बाळा एक गोष्ट लक्षात ठेवायची. कायम लक्षात ठेवायची. जोक जेव्हा एक्सप्लेन करावा लागतो ना तो आधीच वारलेला असतो. कळलं का तुला. आणि हे कारण आहे बेटा आधीची 22 मुलं का पळून गेली. हो बाबा. आपण स्वतःला कंट्रोल ठेवायचा बाळा. हे विनोद सुचतात आपल्याला नाही करायचे. आपण कंट्रोल ठेवायचा. हो बाबा. हा, हे मुलगा आलाय जावई बापू आले. चल चल तयार स्वागताची तयारी कर लवकर. बापरे. हाय मिस्टर चौगुले. नमस्कार. दिस इज गौरव मालणकर. अरे बाप रे. या भेट. अरे नाही सॉरी इकडून या प्लीज प्लीज या प्लीज 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 या अगं गौरव बेटा. हो मी गौरव आहे. तुम्ही गौरव, sorry. शिवाली बेटा. हो बाबा. अगं हे आले. हे लवकर पाहुणे आलेत लवकर. आले. आधीच बसला तू. हरकत ये ये बेटा. ओ माय गॉड. नमस्कार. हाय हॅलो. वेलकम. थँक्यू. आमच्या घरात स्वागत आहे तुमचं. थँक्यू. व्हॉट फेकलं काय याने अंगावर माझ्या. हे काय टाकलंस तू अंगावर. खोबरं. तू खोबरं टाकलंस त्यांच्या अंगावर. अगं गुलाबाच्या पाकळ्या अशा फेकायच्या असं ठरलं होतं ना. खोबरं कुठून आलं या थाळी. अय्या बाबा म्हणजे मी कांदे पोह्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. व्हेरी सॉरी. अक्कल घेऊन येत नाहीस का तुझ्या बरोबर. की आपल्याला वेगळा कॉल टाइम द्यायचा तुझ्या. एकत्र ठेवायची स्वतःकडे. कळलं का तुला. रिअली व्हेरी सॉरी. हा इट्स ओके. नाही ओके कसं आहे. सॉरी म्हण. इट्स ओके. नाही असं कसं आहे. इट्स ओके. चुकले म्हणजे चुकले. सॉरी मी हे जरा झाडून देतो तुम्हाला. नाही काहीच प्रॉब्लेम. आत गेले बघा इकडे. नाही आत गेलं ते काही करू शकत नाही मी त्याला. हरकत या प्लीज बस
सॉरी तुमचे कपडे खराब झाले हो थोडे कपडे खराब नाही झाले. इट्स ओके इट्स ओके. या बसा ए बेटा कांदे पोहे घेऊन ये. हो बाबा. नको 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 गुलाबाच्या पाकळ्या घातलेले पोहे नको मला. ठीक आहे पाकळ्या काढूया आपण. नको मला नको नको. आपण छान पैकी बसून इथे बोलूया का आपण. हो. छान बोलूया ये, आपण. बस बेटा, बस. बसा. शेजारी शेजारी बसलो आम्ही तर चालेल का तुम्हाला. येस ऑफकोर्स जरा जागा दे या बस बस अहो एका खुर्चीत कसं बसलं कसं दिसेल ते? मग कसं काय करायचं. तिला इथे बोलवा ना. अच्छा ये बेटा ये बस बेटा बस बोला. अहो, पुन्हा तेच झालं. मग आता काय करायचं. तुम्ही इथे या. गणित सुटेल त्याने. हा तुम्ही एकदा करून बघूया ना आपण. एकदा करून बघूया इथे. अरे हो, झालं की. अरे, बघितलं. माहितीच नव्हतं मला. हा, मस्त विचार. हा, मस्त. बरं विचार. हा विचारतो. तुमचं नाव. रमाकांत चौगुले. तुमचं नाही हो. आपलं लग्न होणार आहे का. अहो लाजताय काय तुम्ही. नाही आपलं आमचं होणार आहे ना लग्न. आम्हाला जरा मोकळेपणाने बोलू द्या. आमचं लग्न होणार आहे की नाही बोला. बोलू द्या आम्हाला जरा. तुमचं नाव. शिवाली. बाप मेला रमाकांत बोलायला काय जीभ झडते तुझी. बाप मेला. एक मिनिट. हा? आई मेल्यावर कोणी सांगितलं. एक मिनिट चौगुले, काय करताय आई तुम्ही. मेल्यावर कोणी वाढवलं तुला. बाप मेला का? चौगुले, एक मिनिट तुम्ही जरा बसा तिथे. बस. मी आल्यापासून बघतोय चौगुले फार डॉमिनेट करताय तुम्ही तिला. Dominate नाही, बापाचं नाही मला जन्म. तिला विचारू द्या. शांतपणे विचारू द्या. विचार शांत. विचारू द्या मला. विचारू का मी. काय नाव आहे तुमचं. शिवाली रमाकांत चौगुले. वा बघितलं काय सुंदर नाव आहे शिवाली. आता मी जरा माझ्याबद्दल सांगतो. माझ्याबद्दल म्हणजे तुम्हाला सांगतो मी अमेरिकेत राहतो. गेली 7-8 वर्ष राहतोय. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तिकडे. MHG नावाची कंपनी आमची त्यात मी काम करतो. मला खूप चांगला पगार आहे. वेल सेटल्ड आहे मी अमेरिकेत. गाडी वगैरे ग्रीन कार्ड आहे. माझ्याकडे सुद्धा आहे राशन कार्ड. हे बघ कसं बोलली ती. वा नाही काय बोलली. नाही ते रेशन कार्ड आहे. ग्रीन कार्ड रेशन हा कार्ड ते काय तुम्ही आहे? आमच्याकडे पण एक कार्ड आहे त्याच्याबद्दल ती असो म्हणजे सांगायचं काय मी एमटेक केलंय. मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजी. अरे वा. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय. मी AB केलंय. काय केलंय. AB. BA म्हणायचंय तिला BA म्हणायचंय. 2च अक्षर आहेत साधी त्यात पण फंबल मारते ही. ते फंबल नाहीये ते त्याला सवय आहे उलट बोलायची. 10वीत असताना पण हादवीत आहे असं म्हणायची ती. BA करते. BA केलंय BA मुलीने. वा केलंय, BA केलंय. लास्ट इयरला कुठला सब्जेक्ट होता स्पेशल. इंग्लिश. बोल इंग्लिश असं सुचवतायत ते. पुढे काय आठवत नाहीये का. आठवतंय ना. हा मग बोलते. इंग्लिश लिटर केलंय. लिटर बोलली ही. अहो लिटर बोलली. मला नाही थांबायचं. मी निघतो. अहो काय करताय तुम्ही. कुठे प्लीज इकडे अहो लिटर बोल. आता मला तुम्ही आता मला म्हणाल तुम्ही काय करताय हो तुम्ही हे. प्लीज जाऊ नका शपथ आहे तुम्हाला. तुम्ही आधी हे काय करताय तुम्ही. हे नाही बरोबर दिसत आहे. तुम्ही चाल नाही तर. नाही मी नाही जाणार. आधी प्रॉमिस करा. प्रॉमिस आहे माझं. मी नाही जाणार. तुम्ही काय पद्धत आहे काही. बस इकडे. कसं दिसतंय ते. ये बाळा ये बस इकडे बस. आता नाही. इंग्लिश लिटर हा, म्हणाले. इंग्लिश. मला सांगा आता हा पण फंबल आहे काहीचा. खरं तर हाच मोठा फंबल आहे माझा. नाही बेटा लिटर म्हणजे जे उत्तर पत्रिकेत लिहिलंस ना ते सगळं लिटर आहे. लिटरेचर नाही का. इंग्लिश लिटरेचर. आठवलं. इंग्लिश लिटरेचर आहे. मी इंग्लिश लिटरेचर. वा नक्की. इंग्लिश लिटरेचर. वा तुमच्या नोकरीबद्दल सांगा. तुमची नोकरी काय कसं काय आहात तुम्ही. कुठे जॉब करता. सांगतो मी सिलिकॉन व्हॅली जॉब करतो. अरे वा सिलिकॉन व्हॅली. बाबा बेटा हे सिलिकॉन व्हॅलीत काम करतात. हा. आणि मी डोंबी व्हॅली मध्ये काम करते. असं काय बोलतेस तू. शी व्हॅली. बाबा माझं आवडतं नाटक कोणतं. व्यक्ती आणि व्हॅली. माझं कुठलं. हिमालयाची व्हॅली. आता झाला दसरा
आता येईल दीपा व्हॅली. आपण राहतो कुठे? बोरी व्हॅली. बाबा बाबा माझा आवडता रंग कोणता? पी व्हॅली. पी व्हॅली हरलीस तू. पिवला असं होतं. पी व्हॅली कुठून आली? अरे. कोण जिंकलं सांगा बघू. कोण आहात तुम्ही दोघे? कोण आहात? शिवाली पी अति होते. मी नाही, नाही. निघतोय आता. नाही, नाही, नाही. मी- थांबा, तुम्ही थांबा. नका Please पकडू. थांबा. इकडे काय Please थांबा. चाललंय? असं ना, मी असं ना. येणार आहे. नाही, अमेरिकेत नाही. असतो मी. नाही, मी नाही असं हो. नाही. बोला असं नाही. तुम्ही उठून जाणार मग मला नाही चालणार. अहो, उठून नाही. तुम्ही असं कसं दिसतंय विचित्र? आपलं लग्न होणार आहे का? मला तिच्या तुम्ही आधी प्रॉमिस करा तुम्ही जाणार नाही. नाही जाणार. आईची शपथ घ्या. हो, आईची शपथ घ्या. आईची शपथ आहे. मी नाही जाणार. ठीक आहे. हा आता विचारा. प्रश्न विचारा. विचारा. ऑफिस मध्ये काय काम करता हो तुम्ही? असं कसं? लग्न झालंय का? लग्न झाल्यावर असं बोला. आधीच कसं बोलता? असं नाही. लग्न झाल्यावर बोलायचं. बोला. चिडायला लावत. हा, बोला. ऑफिस मध्ये तुम्ही काय काम करता? मी कायम रिसेप्शन वर बसलेली असते. फ्लॉवर पॉट म्हणून आहात का ऑफिस मध्ये तुम्ही? हसू नका तुम्ही. तुमच्यामुळे झालं. बालिश होत आहे. खूप बालिश होत आहे. मला वाटलं होतं ना मुलगी तशी आहे, बापच तसा आहे. यातही हसतोय म्हणून. किमान लाज बाळगाव तुम्ही. सॉरी तुम्हाला एक सांगू का? काय आता सांगणार? अतिशय स्वभावाने चांगली आहे. घरात पाहुणे वगैरे आले ना, विश्वासच बसत नाही. अहो खरंच सांगतो 30-40 पाहुणे जरी आले ना तरी घाबरणार नाही ती. अहो रात्री अपरात्री संसार उत्तम करेल तुम्हाला सांगतो. अहो खरं सांगतो बेटा 2 मिनिटात कुकरला भात लावून येजा. नको, बघा, नको, बघा, आता नको, बघा नको, बघा अहो, 2 मिनिटात हो 50 पाहुणे देत 100 पाहुणे देत. ऐका माझा विश्वास ठेवा. अशी बायको नाही मिळत प्रत्येकाला. खरंच सांगतो मी. तुम्ही शोधाला इकडे आलात मुंबईत ना, मग बघा तुम्हाला कशी बायको मिळते ती. असंच पाहिजे तुम्हाला. हे, म्हणजे चांगली बायको मिळेल. नाही जायचं. मला जाऊ द्या. नाही जायचं. मला जाऊ मी द्या. नाही जायचं. नाही जायचं. मी नाही जायला देणार. जाऊ. मी नाही जायला देणार. मी नाही जायला देणार. अहो, मग हे काय आहे? तुम्ही बोलला कुकरला भात लावा. मी- तिच्या ऐका ना माझं. ऐका ना ऐका ना. कुकरला भात लावायला सांगितलं, हिने बाहेरून भात लावला. हो, हो बरोबर. घरी पाहुण्याला का कुकर द्यायचा का असं टाटायला? प्लीज काय? ऐका 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 हिला हिला घेऊन जा ना. अमेरिकेला घेऊन जा ना हिला. मी का घेऊन जाऊ? घेऊन जा. मी कंटाळलोय हो, घेऊन जाऊ दे. तुम्ही कंटाळले तर मी घेऊन जाऊ. बघा ना कार्गो बिरो मध्ये टाका तुम्ही. घेऊन अहो, जा ना. नको हे नाही झेपणार आहे मला. मी नको. ऐका ना नको, ऐका. नको, बरं बरं मला जाऊ द्या ना. बरं 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 आता शेवटचं काय? तिच्यातले कलागुण तर ऐका तुम्ही. काय सुंदर आवाज आहे तिचा. ऐका. गाणं म्हण का बाई. नीट नीट गाणं म्हण. येणार आहे मुलगा आहे. ऐका. बसा बसा तिकडे. गाणं बघा आता. हा 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 इथे इथे उभं राहा. हा दादी आमा पोपो, दादी आमा पोपो, दादी आमा वेगळं हे नाही ग. हे नाही वेगळं कर. हा 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 दादी आमा पोपो, दादी आमा पोपो, दादी आमा पोपो, दादी आमा पोपो. चिचिकिचा 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 नाच रे पोरा आंब्याच्या वालात नाच रे पोरा. चिचिकिचा अहो, जाऊ द्या मला. नाही जाऊ. अरे काढा हो. नाही जाऊ द्या मला. नाही. जाऊ द्या मला. मी दरवाजा नाही अहो, उघडणार. जाऊ द्या मला. भास्कर, अहो, भास्कर. काय करते? अहो ही काय, मी अमेरिकेला नसतो. काय करते ही? मी नाही जाऊ देणार. हे असं गाणं असतं का हो? मला सांगा. अहो ती ओपरा गाते. अकरा नाही, हा अकरा आहे. प्लीज इथून जायला नाही देणार मी. नाही मला जाऊ द्या. मी नाही देणार. मला याची गरजच नाही आता. म्हणजे मला गरज नाही या दरवाजाची गरज नाही मला. मग कुठून जाणार तुम्ही? सगळ्या चौकटी तोडून जाईन मी. म्हणजे तुम्ही बघा. चल बेटा 25वा मुलगा येणार आहे. तयारी करूया. चल 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 चल. सध्या बँकांची परिस्थिती फार बिकट झाली हो. मी तुम्हाला सांगतो ना सामान्य माणसांनी पैसे कोणत्या बँकेत ठेवायचे सामान्य माणूस ठरवू शकत नाही हो. हे नाक्यावरची MHJ बँक बंद झाली हो. अनेक लोकांनी त्यात पैसे गुंतवले होते. मला ना आधी कल्पना होती की बँक बंद होणार. मी हुशार आहे पण मी हुशार आहे.
मी माझ्या बँकेतले सगळे पैसे काढले आणि माझ्या बायकोच्या हातात दिले. या क्षणाला सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात सेफ बँक कोणती? बायकोची बँक. बरोबर की नाही? करेक्ट. येस. स्क्रिप्टचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. आता मूळ स्क्रिप्टला तर हाच 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 तो आवाज, हाच तो आवाज ज्या आवाजाने मला इतकी वर्ष असं गुंगून ठेवलं, असं गुंतवून ठेवलं. हाच. दादा दादा ते आले. चला ए नौटंकी बसायला दादा, ते उघड. आले. ए दरवाजा उघड ना लवकर. आले, आले, आले. या काय हो, दमलायत तुम्ही? हा हो जरा या या या, बस. पाणी. माहिती नाही काढायचं. सॉरी आओ. सॉरी. अहो तुम्ही जेवून आलात ना? नाही तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं की जेवून येणार आहे अगं म्हणून. नाही, ऑफिस मध्ये पार्टी होती. हा. तो गौरव मोरे आहे ना, हा. त्याचे 2-3 पंच वाजले आज. अय्या. त्याने पार्टीच दिली सगळ्यांना. वा बरेच दिवसांनी वाजले ना त्यामुळे. वा, छान. बरं तुम्ही तुमचं आवरा हा आणि झोपा बरं का. हो. मी पण झोपायला जाते. विशू ऐक ना. आता नको तुमचं अरे काहीतरी. काय काय हे? अगं हे काय वेळ आहे काय नाही. अगं तसलं काही नाहीये. ऐक ना, अच्छा ओके सॉरी. माझं जरा एक काम होतं. उद्या सकाळी पण घाई होईल. मला पण लवकर जायचंय. मग? आत्ताच काम करून टाके. मला जरा एक 5,000 रुपये हवे होते. काय 5,000 रुपये हवे होते. मी माझे 2 लाख रुपये काढून दिलेत ना तुला माझ्या बायकोला. त्या बायकोच्या बँक म्हणले 5,000 रुपये हवे होते. ओ सॉरी सॉरी सॉरी. अरे बापरे. अहो सॉरी सॉरी. आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. दे ना 5,000 दे ना. अहो, काय? अगं दे. अहो, सांगितलं ना आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. कसलं बँक हॉलिडे आज? घ्या, मी तुम्हाला कॅलेंडर नाही दिलं का आमच्या बँकेचं? 1 मिनिट थांबा हा. बँकेचं कॅलेंडर? हे घ्या, हे घ्या. बँकेचं कॅलेंडर तू छापलंस? म्हणजे बघा आता मी राहिलेली नाही हं. मी आता बँक झाली बँक. त्यामुळे सगळा पैशाचा व्यवहार ना अगदी सगळा नियमाप्रमाणे होणार. हा महिना आहे ना? हा, हे महिना आहे. सगळ्या डेट्स लाल लाल आहेत. म्हणजे फक्त 3च दिवस बँक ओपन राहणार आहे. 27 दिवस रेड 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 आहे सगळं. अहो, तुम्ही नोटीस नाही वाचली का? नोटीस कुठे आहे? बाथरूमच्या दरवाजावर लावली तरी नोटीस वाचली नाही? बाथरूमच्या दरवाजावर? हा, एक मिनिट नसेलच वाचली. हे घ्या नोटीस वाचून घ्या. बँकेची नोटीस. बँकेची नोटीस? बँकेच्या संचालिका यांच्या मावस बहिणीचे सुलूचे लग्न असल्याने या महिन्यात फक्त 3 दिवस बँक उघडी राहील. नको ना मस्करी करू. दे ना 5,000 रुपये. खरंच अहो, पाहिजे सांगितलं ना तुम्हाला आज बँक हॉलिडे आहे, बँक बंद आहे. आता खूप झालं तुझं. मगातपासून बघतोय खूप झालं तुझं. अरे मगापासून सांगते मी तुम्हाला बँक हॉलिडे. कृपया आमची आज बँक बंद आहे. खातेदारांनी सहकार्य करावे. धन्यवाद. पैसे दे चल. पैसे तर माझं चल. 5,000 रुपये. ती 2 लाख रुपये ठेवायला दिले. हो हो एवढं कशाला चिडताय? हो देते देते. मगाचपासून- हे असं आहे. हे बघा एकतर आम्ही सुट्टीच्या दिवशी ना बँक ओपन करत नाही. केवळ तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात ना म्हणून बँक ओपन करते. हा, हा. ठीक आहे. जुने कस्टमर तर जुने हा. कस्टमर. हे घ्या. हे काय सुभेदार विकास कोऑपरेटिव्ह फॅमिली बँक? सुभेदार पैसे माझेत. तुझं आडनाव कशाला पाहिजे इकडे सुभेदार? हा चौगुले विकास का नाही इकडे? चौगुले विकास नाव बदल. तुम्हाला कॅश हवी आहे ना? मग मला नाही तर मी बँक बंद नाही नाही हवी आहे. कॅश हवी. कॅश हवी. कॅश हवी आहे. हा, चला रांगेत द्या. रांगेत या. मी एकटाच आहे ना ग. रांगेत या ना चला. अगं, मी एकटाच आहे ना. काउंटर जवळ 3-4 जवळ असल्याशिवाय ना मला कामाला सुरुवात करता येत नाही. फील यायला पाहिजे ना बँकेचा. चला रांगेत या, रांगेत या. तर असं कुठून आणू? 3-4 जण कुठे आहेत? पण मी हो, एकटाच असं आहे काय ना. करताय तुम्हीच? 3-4 जणांची ऍक्टिंग करा ना आणि या. अरे कशाला हे खेळ करते? पण आपण डायरेक्ट पैसे दे ना. बरं ठीक आहे. 3-4 जण. हे कसलं बालिशपण आहे? चला या नेक्स्ट. कारण नसताना रात्री 10 वाजता हे सगळं करतोय मी इकडे. चला नेक्स्ट. नमस्कार. कसे आहो? काय जळलं बेरिंगे? मला हेच येतं बेरिंग. मला हेच येतं. मला हेच येतं. प्रॉब्लेम मला नाही दुसरा. बरोबर ठीक आहे ठीक आहे. चला हा. नाव बोला. नमस्कार. समीरेंद्र बाहुबली. हे खूप बालिश होते. तू जे हे करतेस ते काय नॅशनल लेवलच्या दर्जाचं आहे?
चला चला काम बोला. तुम्हाला पासबुक भरायचंय ना, चला पासबुक द्या. पुढे पासबुक नाही अरे काय हातात आहे, नाही देता येत नाही का? जरा खेळ रंगवता येत नाही या माणसाला. खेळ कुठला आपला तर काय? झिंग, चिक, 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 झिंग, चिक, 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 झिंग. हे कुठलं प्रिंटर आहे? झिंग चर 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 कुठलं प्रिंटर आहे? हे काय बालिशपणा बालवाडी आयटम कोणाला दाखवतेस? अच्छा, आम्ही करतो तो हा बालवाडी आयटम. नुसतं बालवाडी म्हटलं तरी टाळ्या वाजल्या रे. आम्ही करतो तो बालवाडी आयटम. आणि तू दरवाजाचं दार उघडताना असा आवाज करतात असे कबुतरासारखे आवाज करतात ते. कबूतर नाही ते मोबाईलचा आवाज येतो. ते बघा ते बालवाडी हे सगळं. हे तुम्हाला चालतं आणि आमचं केलेलं चालत नाही का? ठीक आहे करते काय ती? कर 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 करते काय ती? शांतता राखा. बँक ही अकाउंट नंबर ब्रँच विरर काय वर्किंग आहे बघायचं. हे घ्या तुमचं पासबुक. चला नेक्स्ट. हे ना तू आयुष्य नेक्स्ट. हा आता मला द्या 5,000 तुम्ही रुपये. परत आला. तुम्हाला सांगितलं ना तुमचा नंबर 4था आहे. दुसऱ्या नंबरवर कसं येतं तुम्ही? चला मागे वा, मागे वा. चला आजोबा या. आजोबा पण तूच ठरवलं, हे कॅरेक्टर पण तूच या ठरवलं. आजोबा या. नमस्कार. काय जळलं बेरिंग ए, माझा हाच आजोबा, हाच आजोबा येतो मला. काय जळली खुरटी मिशी वाढले. आता पदरी आले आणि पवित्र पडलं. काय या 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 आजोबा. ओ रागवू नका आजोबा. या आजोबा. काय जळलं बेरिंग. आजोबा बरे आहात का? बरं आहे. आजी बरे आहेत का? आजी बरी आहे. गावी गेला होतात का कोकणात? आंबे खाल्ले का चोखून चोखून? मुद्द्याचं बोल ना. काय झालं तुमचं? चला नेक्स्ट. चल आता द्या, आता दे. बरं झालं तुम्ही. काय करू तू बाबा? कठीण आहात तुम्ही बाबा माणसं. 4था नंबर आहे तुमचा. जा मागे वा. माझ्या हातीचा तुझा फालतूपणा बघून गेला आता. जस गेला. नको बाबा नको बा, असा गेला तो. माझी नजर चुकून गेलाच हा, का? गेला गेला. आता मी आहे. चल या दे 5,000 रुपये दे मला. आ, आ. 5,000 रुपये दे. अरे बापरे लंच टाइम झाला. एक मिनिट. लंच टाइम कसा होतो? लंच टाइम कसा होतो? माझी वेळेवर लागेल. लंच टाइम कसा होतो? मला पैसे पाहिजे. हे बघा त्या विशाखा मॅडम आहेत ना, विशाखा मॅडम त्या आता जागेवर नाही. तू असं काय आहे? त्यांच्याकडे तुमचे अरे असं काय बोलते? सर नीट बोल ना. हे बघा खुर्ची रिकामी आहे. तुम्ही इकडे बघा ना, मी इकडे बोलते. हे बघा हे बोलते. नमस्कार मी प्रमिला सरपंच. ही प्रमिला सरपंच अशी अशी प्रमिला हे बघा, सरपंच. तुमचं अकाउंट आहे ना त्या विशाखा मॅडम सांभाळतात. मग त्या आल्या ना की त्यांच्याकडनं एकदा चौकशी करावी. येऊच दे एकदा. अशी तिला वाट तू नाही बोलवा ना त्यांना. फोन करा ना एक मग. मिनिट थांबा. चला मला 5,000 रुपये द्या. हा एक मिनिट थांबा जरा. एक मिनिट काही आहे की नाही प्रोसिजर वगैरे? हा चला नाव बोला. समीर चौगुले. काय? समीर चौगुले. समीर चौगुले. अरे बापरे. काय नाहीये? account नाही आहेत पैसे आहेत. फक्त काय झाले माहितीये का, म्हणजे काही ना कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्रीसाठी आम्ही पैसे गुंतवणूक केली आहे. कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्री. हा हा एक मिनिट. हे बघा हे त्याच्या रिसिट्स आहेत. तुम्हाला देते मी. एकच मिनिट. हा या त्याच्या रिसिट. अरे हे बिल आहे. हे साड्यांचं बिल आहे आणि ज्वेलरचं बिल आहे. हा मी म्हटलं ना गुंतवणूक केली आणि सगळी गुंतवणूक ना तुम्हाला सुलूच्या लग्नात माझ्या अंगावर दिसेल. आता येड लागलंय का तुला? सुलूच्या लग्नासाठी तू साड्या आणि ज्वेलरी मध्ये माझे 2 लाख रुपये खर्च केलेस. अहो मी सगळे नाही केले. मग? खरंच आता मी तरी काय करणार ना. नाही मला आत्ताच्या आत्ता मला कसं आहे 2 लाख ना, रुपये अहो, नाही पाहिजे. नाही कसं आहे वरतून ऑर्डर केली ना आम्हाला तसं वागावं लागतो. वरतून ऑर्डर कुठून आली तुझी? अंबरनाथला आमची मेन ब्रँच आहे ना. मेन ब्रँच? आमच्या सुहासिनी सुभेदार मॅडम आहेत ना. GRO त्यांनी काढला. काय करता? अगं म्हणजे तुझी आई माझी सासू ती ढालगज बाई ती सांगणार आणि तू ऐकणार. मला आत्ताच्या आत्ता माझे 2 लाख रुपये पाहिजेत. अहो थांबा. नाही मला पाहिजे 2 लाख रुपये. काउंटर मध्ये एंट्री केली. आउट. सिक्युरिटी बाहेर या. अबे तेरी तो अबे तू security. अबे ए! तेरे को बोला ना बाहर. ए! काय को अंदर घुसता है? कौन है रे? काय को अंदर घुसता है? ए बस झालं तुझं. बस झाली नाटकं. बस झाली. नाही बोलायचं माझ्याशी. नाही बोलायचं सांगितलं ना तुला. अहो मस्करी केली. मस्करी नाही करायची. कष्टाचे पैसे माझे नाही करायची मस्करी कष्टाच्या पैशांची. अहो तुम्ही इतकं काय टेन्शन घेताय? मी टेन्शन येतं मला. मस्करी पर्यंत ठीक आहे. मला टेन्शन आलंय त्या 2 लाख रुपयाचं.
कुठे ठेवू बाहेर जाऊन बँकेत सांग बघू. सध्या ते चाललंय बाहेर, ते माझ्या डोळ्यासमोर आहे ग. सगळी लोक बिचारी हवालदिल झाली, लोक बँकांच्या बाहेर अशा फेऱ्या मारतात, कोणी त्यांचं ऐकून घेत नाही. म्हातारी कोतारी लोक, त्यांची मुलं असतात बाहेरगावी कुठेतरी शिकायला, आयुष्यभराची पुंजी ते त्यांच्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये ठेवतात आणि एका दिवशी बँक त्यांना सांगते की नाही, आता उद्यापासून तुमचे पैसे मिळणार नाहीत, पुढे 6 महिन्यात तुम्ही फक्त 1000 रुपये काढा. कसं जगायचं त्यांनी? औषध पाण्यासाठी कुणाकडे जायचं सांग ना. आबाड कष्ट करणारे बायका असतात ग, महिन्याला 100 रुपये त्या सेव्ह करतात. त्यांच्या डोळ्यातनं स्वतःच्या मुलीच्या लग्नाची स्वप्न असतात ग. कुणासमोर हात पसरायचं त्यांनी? मला टेन्शन येणार नाही का ग? नका ना काळजी करू तुम्ही, अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही या बायकोच्या बँकेत पैसे टाकलेत ना, मग ते कधीच गहाळ होणार नाहीत, कळलं का? ही बायकोची बँक सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभं राहील, काळजी करू नका. आता मागे तुम्ही ऑफिससाठी गेला होतात की नाही दौऱ्यावर, तेव्हा बाबांची एन्जिओग्राफी करावी लागली, कोणी दिले पैसे? या बायकोच्या बँकेनेच दिले ना पैसे. मग आता नोटबंदीच्या काळात भाजी घ्यायला पैसे नव्हते आपल्याकडे, तेव्हा पै करून तांदळाच्या डब्यात ठेवले होते 20,000, त्यावर काढला अख्खा महिना, काढला की नाही? मग आणि हे जे तुम्हाला पैसे खर्च झालेले दिसत आहेत ना, ते मी माझ्यासाठी नाही केले, आईबाबांचा मेडिक्लेम केला, गरज होती ती, कळलं का? आणि साड्यांची बिलं वगैरे दाखवली, ते सगळे मी काटकसर करून केलेले पैसे वापरलेत तिकडे, काळजी करू नका. या बायकोची बँक किती सक्षमपणे तडजोड करते, काय व्यवहार करते, हे जगात कुणालाही कळणार नाही आणि तुम्ही समजून पण घेऊ नका. पण एक नक्की, कुठल्याही संकटाच्या काळात ही बायकोची बँक तुमच्या कायम पाठीशी राहील याची खात्री बाळगा. पैसे हवेत ना? पार्टीला जायचं ना मित्राकडे? हो. 2000 रुपये मिळतील. नाही 5,000 रुपये. 2000 रुपये नाही, चाकणा वगैरे ना. यावेळेस काय करा तुम्ही, शेंगदाणे चिप्सवर भागवा, ते चिकन चिली, चिकन पहाडी वगैरे नाही मिळणार अजिबातच. हा. आणि बघा 3 पेक पिल्यानंतर बिल मैं दूंगा वगैरे थाटाट सांगू नका, कळलं ना? आपण चौगुले आहात, सुभेदार व्हायचा प्रयत्न करू नका, आपल्या ह्याच्यात राहा. थँक्यू व्हेरी मच. सिक्युरिटी ये मानव अंगचटी को आ रहा है, इधर आओ. मंडळी, एखाद्याच्या बाबतीत अपघातानंतर दवाखान्यातही दुसरा जीवघेणा अपघात घडला तर? असाच एक विलक्षण अपघात आपल्या समोर घेऊन येत आहेत. अस्सल विनोदानं तुम्हाला बक्कळ हसवणारे हास्य धुरंधर प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे आणि सोबतीला आहेत समीर, अंशुमन आणि वनिता. अण्णा, अण्णा, ओ 1 मिनिट अण्णा. कुठे दुखतंय अण्णा? डोकं दुखतंय का अण्णा? बरं मग छाती दुखते अण्णा? छाती, पोट दुखतंय का अण्णा? मांडी दुखते? पोटऱ्या दुखतात? तळवा दुखतो? खाट दुखते का? खाट? अण्णा मग कसं कळणार आता? फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत. अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा, हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे, आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ, तुम्ही काळजी करू नका अण्णा. अण्णा हे बघा, तुम्ही आयुष्यात कुणातच काही वाकडं केलेलं नाही, तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही. देव आहे अण्णा, देव आहे, तो बघतोय सगळं. भाऊ ते शामराव हे काय इथे अच्छा इकडेच आहे का? थँक्यू. वरती पण एक शामराव आहेत, जाऊ दे. अरे आहे तो. तू मुलगा का? हा. आधीच टक्कल केलं?
नातेवाईकांना कळवलं का? हा कळवलंय. सामान कोण आणणार आहे? कसलं सामान? ठीक आहे, मी बघतो, मी करतो मॅनेज. कधी काढायचं कधी? काय काढायचं? बाबांना पोचवायचं कधी? काय बोलताय? अण्णा जिवंत आहेत माझे. जिवंत आहेत का? सॉरी म्हणजे असे कसं जिवंत आहेत? असं कसं म्हणजे? नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय, म्हटलं नसेल म्हणून म्हटलं. ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम. शामराव खांडेकर. पाय आहेत ते, पाय. अच्छा, हे पाय आहेत काय? नाही कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून. पाय कळत नाहीत, डोकं असं फाकलेलं असतं असं. हे पाय आणि हे डोकं. कंबर कुठे आहे मग? अरे पाय आणि डोकं कुठेही असतं तरी कंबर मध्येच असणार ना. आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला? आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं. ठीक आहे सॉरी. एक मिनिट, तुम्ही कोण आहे पण? मी खांडेकर, शामरावांचा मित्र आहे मी. शामराव ओळखलं का? खांडेकर. हे छातीत ना बाहेर आलं काय बळबळत? अंगठा. अच्छा अंगठा आहे तो. अच्छा. बघा ना हो किती लागलंय. अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले. ठीक आहे काय काळजी करू नका, होईल काय प्रॉब्लेम नाही. शामराव मोसंबी आणल्यात, मोसंबी. काका ते खायला अलाउड नाहीये. काही खायला अलाउड नाही? काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. कुठे? तो भूक वाटला म्हणून आपलं. हो अरे काय चाललंय तुमचं? तिथे सलाईन लावतात तिथे. हा हुक्कच आहे. हा हुक्क. तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं? काही हरकत नाही, खायला अलाउड नाही. शामराव मोसंबी खायला अलाउड नाही. ऑर्डर आणली आहे मोसंबीची. काय दारू आहे ती? माहिती आहे मग काय दारू काय देताय त्यांना? शामरावांना एक गोट देऊन बघा, असे खडकन बरे होतील. मला माहिती आहे ना, माणूस खूप चांगला आहे, पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला, काय झालंय? मला विचारा. काल मी त्यांना सांगितलेलं, शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना, आता 8 पेग प्यालो, 8 पेग. मी सांगतोय शामराव नको दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही. नाही हो मी सांगतो अण्णा आणि दारू. अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही, दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव, हे बघा आता सांगावं लागलं. शामराव ठीक आहे, हे बघा मान्य आहे, पण आता ठीक आहे आता लपून ठेवू नका. अहो म्हणजे खूप दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही, तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा, मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. कारने बाईकला ठोकलं. 10 वाजता झाला. माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले, 8 पेग. म्हटलं नका जाऊ. 10 वाजता मला फोन आला, शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस ना. अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो आम्हाला सांगितलं की मी कीर्तनला चाललोय, मला लेट होईल, आणि तुम्ही ह्याच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेग प्यायलात अण्णा. 8 पेग प्यायलात. बघा मान्य. हे बघा शामराव, हे बघा आता लपवून उपयोग नाही. बघा डॉक्टरांना सांगावं लागणार, बाबा मी दारू पितो, सिगरेट, काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही. ठीक आहे शामराव. हे बघा हो, आता झालं गेलं झालं, ठीक आहे. ओरडू नकोस बाळा बाबांना. ओरडू नको तर काय करू?
अरे माझ्या हातात एकदा आपलं कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी, तर त्यांना वाटलं की मी बिअर पित होतो म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेक पित आहे. ठीक आहे बाळा, काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? हा सांगा ना, कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काय नाही हो टेन्शन बिन्शन. दारुड्या माणसाला फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव, मी बोलतोय शांत बसा. हे बघ, तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस. कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो, म्हणून ते जरा म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? हा, तुझा बाप ना खूप नशीबवान आहे. अशी एक एक पानं काढतो ना, समोरचं टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली, मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे? बघ, तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस. कळलं? बाबा आहेत ते, रिस्पेक्ट दे त्यांना किती झालं तरी. कळलं? काय करू मग मी, काय करू सांगा ना. अहो देव माणूस समजत होतो मी, देव माणूस, आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा. आता नाही काय बोलताय? हा नाही काय बोलताय? हे खोटं सांगताय? ओरडू नकोस, ओरडू नकोस. अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार? काय संबंध? शामराव मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण? एकुलता एक मी त्यांना, आणि उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही? शामराव, तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता? बाई एक मिनिट. ओ ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते? काय करतोस? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू? ही माझी आई? काय डोकं फिरलं का? ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय शामराव हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून? खरंय बाळा, मी तुझी खरी आई नाही, मी तुझी मानलेली आई आहे. आणलेली आहे? बाळा लेकरा, सेम टू सेम शामरावांवर गेलायस तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर, तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर? आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका, बोलूच नका. तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे ते. आता कशाला ओरडताय? तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा. बाळ लेकर, मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट? तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता. म्हणजे ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता? तुम्ही का बसा, एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक, पण याच्यावर काहीतरी उपचार का शामुड्या. बघ हे बाळा, तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे, बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका, सांगा ना काय करू? आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. राहता फ्लॅट पण विकायला निघाले होते.
मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना, या बाईसाठी. आता नाही बोलायचं, जास्त बोला तर मुस्कट फोडून देऊ. ए बा, राहिलंय मुस्कट फोडायला, राहिलंय का? एक अंगठा राहिला, तेवढं फोडून टाका आता तो. नाही नाही, दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना? एक मिनिट, दारू प्यायची ना तुला? त्यांचं तोंड बंद आहे. एक मिनिट, त्यांचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना? दारू प्यायची ना? पी दारू पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवा करतोय आणि तू इकडे या बाईचं हॅलो, एक मिनिट. मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा, मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं, निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली, घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ, जा लवकर जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतो. अरे मरत नाही. अरे एवढं मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पॉट भरायच्या मागे लागला. तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काहीतरी. मी तुझ्या तोंडावरची पट्टीच काढते. आता का बाया, बोट वेगळे दिसत आहेत. मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? हे आमचे शामराव नाही, हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे काय माणूस आहे. मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं, तर हो का बोलला? मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. हे बाईकवर होते? नाही, हे कार मध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असतील. चला आपलं काहीतरी टाइमपास करतोय. हे ना कार खाली फालतू मध्ये टाइमपास करायला लावतो. अरे काय काय बोललो मी. अण्णा सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्किट मध्ये होतास तू पप्पा, पण दिसतोयस मम्मी सारखा. खूप मजा आली. वा. विचारा दर्दी हास्यरसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई, माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का? वाढीव परफॉर्मन्स. येस, वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आत्ता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसादा, अप्रतिम स्किट होतं, वंडरफुल. मला भयंकर आवडलं, मी खूप एन्जॉय केलं. अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोस, आज तू स्वतः झोपलास. आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए. हद तो तब हुई जब वो यहाँ आकर मेरा 2 रुपए का पेन भी ले गए.
थँक्यू सो मच. आहा सांगणार सांगणार हस्त रेषा पाहून भविष्य सांगणार 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 ग्रह दोषाच्या अडचणीला अचूक उपाय मी सांगणार वाकड्या नजरेच्या बाहुल्याला उलटा दाराला टांगणार सांगणार 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 भविष्य सांगणार 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 ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार हस्तरेषा पाहून ग्रहांची स्थिती नशिबाची परिस्थिती सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. माई आजवर तुम्ही लोकांना रडवून आपल्या अभिनयानं रडवून आनंद दिलात पण याच्या पुढे तुम्ही त्यांना हसवणार आहात. खरंय की खोटंय बाई? खरे दादा आलात का आलात असं नाही ना. नाही म्हणजे आलात का दादा तुम्ही इथल्या पोरा बाळांना वाऱ्यावरती सोडून एकटेच परदेश दौरा करून आलात. खरंय की खोटंय? दादा त्यामुळे इथली सगळी पोरं बाळ तुमच्यावर रागावली होती दादा. एवढं मोठं पातक तुमच्या हातून घडलं पण माझ्याकडे उपाय आहे दादा. म्हणजे बघा कसं आहे पोरं सगळी रागावली पण तुमच्या इथं माघारी 8 पैकी 4 जण बॅगा घेऊन घरी जाण्याच्या तयारीत होते दादा. पण माऊलीचं मन मोठं म्हणून तिनं घरी जायचा बोर्डिंग पास दिला नाही दादा. काय रे पोरांनो खरं आहे का खोटं आहे? नाही माझं खरं आहे पण आज तुमचं खरं नाही. या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो काढून ठेवा दादा. एलिमिनेशन नंतर तोच पाहावा लागणार आहे. आपण खोटं काही सांगत नाही खरं सांगणार 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 ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ग्रहांची स्थिती नशिबाची परिस्थिती आलो नाकर जाऊन आलो. आहा सांगणार सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. काय सांगणार? ज्योतिष सांगणार. हे बघ कसं आहे माहिती आहे म्हणजे तसं आपल्याला काही गरज नाही. मला माझं भविष्य माहिती आहे. दादा एवढं बोलते तर बोल. चल सांग चल माझं भविष्य सांग. भविष्य सांग सांग ना भविष्य सांग. बाळा तुझ्या चेहऱ्यावरून भविष्य सांगणं अत्यंत कठीण आहे. का? कारण तुझा निरागस चेहरा सुरुवातीला असणारा तुझा निरागस चेहऱ्याचा काया पालट करून घेऊन तू आता तुझा धूर्त चेहरा केलेला आहेस. कळतंय तुला? त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरून तुझं भविष्य सांगणं अत्यंत कठीण आहे. हात दाखव. तुझं टायमिंग अत्यंत कमाल आहे. पण हात दाखव म्हणल्यानंतर दंड दाखवशील तर तुझ्या विनोदाला दंड लागेल. दंड नको तळवा दाखव. एवढाच वागतो रे आपण एवढं होत नाही. तुझं टायमिंग अत्यंत कमाल आहे. आत्ता म्हणलेल्या वाक्याला जरा तरी जाग लाज बाळग आणि हाताचा तळवा दाखव. अरे हा का आता तळवाच नाही नुसता तळवा दाखवून काही होत नाही. लक्ष्मी सुद्धा दाखवायला लागते. अच्छा आता लक्ष्मी म्हणून कुणा स्त्रीचं दर्शन देऊ नको तर माझा तळवा दाखवीन तुला. आहेत आपल्याकडे. 100 रुपये 100 बग्स. आता बग्स तुझं भविष्य कसं सांगतो ते बग्स बघू. भविष्य तुझं भविष्य मला सांगता येईल का? भविष्यात तू लोकांचं भविष्य सांगणार आहेस. दाढी मिशा वाढवून शिनमे करणार आहेस. तुमचंच सांगता तुम्ही. बघितलं कसं खरं सांगतो दाढी मिशा वाढवून आले. कोण रे? एवढं कोण आहे? अरे आग येईल आता एवढं घासतोय. जा तू जा तू म्हणजे अहो असं काय सांगा ना भविष्य सांगा ना. असं काय करताय? नाही नको तू ठेव. हे बघ हे तू दिलेले 100 रुपये हे माझे घे 100 रुपये. जा तू राहू दे जा तू. अरे असं काय एवढं काय? अरे हे बघा हे ठेवा. मला सांगा काय एवढं काय वाचलंय? सांगा काय वाचलं म्हणजे हा काय हात आहे? एवढी वाईट ग्रहदशा नाही रे बाबा. तू आणखी 50 घे हवं. अरे नको यार पैसे इथे सांग ना यार. पैसे काय देतोस तू? इथे काय लिहिलंय ते बोल ना. काय लिहिलंय ते वाचायला आहे कुठे? काय बघ इथे ना भाग्यरेषा असते ती पुसली गेली आहे. अच्छा ते होय. मी ते चुना म्हणत होतो तर राहिला असेल चुना. थांबा. चुना वगैरे असलं काही आमच्या दृष्टीच्या आड येत नाही बालका. चुना हाताला नाही नियतीनं तुझ्या नशिबाला लावलाय. म्हणजे
भयंकर. हे बघा असं नाही, माझं चांगलं चाललंय खरंच एवढं काय वाचलं पण तुम्ही? ऐकायचंय ऐक. मला बोलवत सुद्धा नाहीये, एक तर आठवत सुद्धा नाहीये आणि मला बोलवत सुद्धा नाहीये. ऐक ऐक, तुझी सगळी कामं बंद होणार आहेत. सगळी कामं बंद होणार आहेत. तुझा पडता काळ सुरू झालाय आता. उधारी मागून मागून, उधारी घेऊन घेऊन दिवस काढावे लागणार आहेत. तुझ्या मागे उधारीवाले नुसते मागे मागे फिरणार आहेत, सतत तुझ्या दारावर येणार आहेत. आपलं ज्यांना म्हणलंस ना ते सगळे दारा लावून घेणार आहेत. नाही, काही उपयोग नाही. जगातला मान सन्मान क्षणात नाहीसा होणार आहे. नाही नाही बेटा, नाही बेटा, नाही. आतापर्यंत 2 माणसांचं खाऊन आलास, पुढे 2 टायमाचं खाण्याचे वांदे होणार आहे. नाही बाळा, आणि संसार सुखाचा तुला योगच नाही. पुत्र प्राप्ती तर दूरच राहिली ना बाबा. हे नाही म्हणजे हे पुत्र प्राप्ती होणार नाही मला. पुत्र नाही होणार मला. नाहीच होणार ना. म्हणजे इथे इथे पुत्रप्राप्तीची रेषा असते. तिथं काहीच दिसत नाही ना. मला तर तिथं कुत्र दिसतंय भाऊ. मला कुत्रा प्राप्ती होणार म्हणजे जास्तीत जास्त कुत्रा पाळू शकतो. अरे कुत्रा पाळू शकतो, मग मी स्वतःच नाही करू शकत काय? अर्थ चुकतोय गड्या, अर्थ चुकतोय. कुत्रा पाळू शकतो म्हणजे कुत्रा तुला पाळू शकतोय. उद्या कुत्र्याला टाकलेल्या बिस्किटांवरती तुला गुजराण करावे लागणार. एवढं? हो म्हणजे काय? हे लय झालंय, खूप झालं. खरं सांग, माझ्या कुटुंबाचं काय? कुठलं कुटुंब? कुठलं कुटुंब? तुझं लग्नच होणार नाही भाऊ. हे बघ, इथे शुक्राचा उंचवटा असतोय. इथे पण बघ, मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांसारखा खड्डा पडलाय दादा. तुझा मला नाही बघू दादा, तुझा. जा रे, हट. अरे देईन एक. चल, फेक ज्योतिषी कुठला, काय माहिती ना काय नाही. चल, खोटारडा काय पण बोलायला येतो उगाच, काय पण. चल पाटकर साहेब, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना. माझ्याकडून भविष्य ऐकून घ्यायला आवडेल का तुम्हाला? हो आवडेल. या की. बघा बघा बघा, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. वा, गुणवंताचा हात आहे. नाही म्हणजे तोंडावर बोलतोय म्हणून नाही दादा. तुमचं काही देणं नाही, मी काही घेणं नाही. त्यांना जो निरोप दिला तो सांगतोय बघा दादा. गुणवंताचा हात आहे. या हातामुळं अनेक गुणवंत मोठमोठे कलावंत घडलेत बघा दादा. सगळेच म्हणतात, सगळे डिरेक्टर म्हणतात विजय पाटकर, विजय पाटकर. पण तुम्ही पाठ केली तर तुमची पाठ सुद्धा बोलू लागते दादा. लवचिकता तुमच्या अंगात, तुमच्या नसानसात भिनली आहे दादा. म्हणजे तुम्ही राहात जरी अंधेरीला असलात तरी माईमवर तुमचं प्रभुत्व आहे दादा. खरं एक खोटं आहे दादा. तुम्ही एखादी झलक दाखवली तर तुमच्या नाटकासाठी उपस्थितांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळतील दादा. पण करतो प्रयत्न, काय तयार नाही केलं, करतो प्रयत्न मी. नक्की दादा. नाही, खरंच म्हणतात म्हणून तर तुमच्या चेहऱ्यावरती तेज आहे, डोळ्यामध्ये स्वप्न आहे. 2 BHKचा मेंदू आहे आणि नाटकाचं नाव 10/10 आहे. वा वा वा, खरं सांगतोय, मनापासून सांगतोय. देशाला आणि नाटकाला भाऊ, देशाला आणि तुमच्या नाटकाला मंदी कधी येणारच नाही. वा वा वा. कारण मंदी काल 200 रुपयांसाठी माझ्यावर भांडत होती, तिच्याकडे पैसेच नाही. पण खरं सांगतो दादा, गमतीचा भाग सोडला तर तुमच्या नाटकामध्ये उत्तम कंटेंट आहे. आता नाटकाचं एवढं प्रमोशन केलंय, 100 रुपये तरी टाकणं तुमचं कर्तव्य आहे. कंटेंट आहे.
कलाकार आहेत आमचे मग म्हणून आहे वा 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 वा. आता खऱ्या अर्थानं मी सेलिब्रिटी ज्योतिषी झालो या ठिकाणी. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. या बघू दादा. धन्यवाद दादा. वा वा. तर मंडळी ज्योतिष सांगणार, भविष्य प्रसाद गोड दिसतोयस. गुरुजी भविष्य सांगा ना. दाखवा. हात दाखवा. आग लावा. वरती कोण बसला त्याला इकडे बघा ना. वरती काय सारखं सारखं. नाही पण बाई, तुम्ही आत्ताच हात कोणाकडून विकत घेतला का हो? का म्हणजे अहो असाच एक हात आत्ता दळभद्री हात बघून गेलो मी. हो खूप वाईट नशीब आहे तुमचं. मुळात हा हातच दळभद्री आहे. आपण असं काय बोलताय? असं काय बोलता म्हणजे तुम्हाला ऐकायचंय? ऐकायचं तर ऐका. मुद्द्याच बोलतो. तुमची आजपासून सगळी कामं बंद होतील. तुम्ही भिकेला लागाल. ह्याच्या त्याच्याकडे उधारी मागू मागू जगू लागाल. उधारीवाले तुमच्या घरावर सतत येऊ लागतील. तुमचं 2 वेळचं खाणं बंद होईल. काही राहणार नाही जिंदगी म्हणून. संसार सुख तुम्हाला मिळणार नाही आणि पोरबाळ तर होणारच नाही. का म्हणजे शुक्राचा उंचवटा हा बघा केवढा आला आता. शुक्राचा उंचवठा. खड्डा घालवण्यासाठी तुम्ही बाटलीचा बूच लावाल, पण नियतीने तुमच्या नशिबाला बूच लावायला सुरुवात केली दादा. हा आणि मोठा दोष म्हणजे जगातले सगळे आजार होऊन तुम्ही मरणार. ए यार हे ठरलं नव्हतं मगाशी. हे काय सांगितलं नव्हतं तू यार. हे कुठून आलं मध्ये आजार बिजार? बाईचा हात जरा जळून बघितलं तेव्हा लक्षात आलं दादा. हे घ्या बाऊच. बघा काहीतरी चांगलं असेल. काहीच चांगलं नाही. काहीच चांगलं नाही. तुम्हाला आजार होऊन तुम्ही मरणार बघा. मला चांगलं चाललंय. हे बघा तुम्ही एक काम करा. तुम्ही पैसे घ्या. अरे नको यार पैसे तुझे. खोटारडा काय ज्योती आहे 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 सांगण्याची सोय आहे. कोणी काय ऐकत नाही. सुप्रियाताई प्रथमेश दादा बघितलं कोणाला काही खरं सांगण्याची सोयच राहिली नाही. माझं भविष्य बघणार का? माझं आणि माझं पण. अरे वा नक्की आवडणार मला. या तर चालेल चालेल. वा वा. दाखवा बघू हात. वा 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 वा. सुपारी ताई. सुपारी ताई. सुप्रिया ताई तुम्हाला सुपारींचं वरदान आहे ताई. म्हणजे तुम्ही मनोरंजनाचा जणू विडाच उचललेला आहे आणि त्या विड्यामधून पान सुपारी बरोबर आपल्या अभिनयाचा रंग सुद्धा दिलेला आहे बघा ताई. बाई तुम्हाला सुपारीचं वरदान आहे. म्हणजे इवली टिवली पोरं सुद्धा तुम्हाला सांगतात ताई काम नाही कुठं सुपारी आहे का? तुम्ही तुमच्या वाट्याला आलेल्या सुपाऱ्या कत्री कत्री करून त्यांना वाटता आणि सांगता काहीतरी काहीतरी कर रे बाबा रिकामा राहू नको. आणि दादा तुमच्या बाबतीत मी काय बोलणार या इकडं. नाही म्हणजे खोटं मी बोलत नाही आणि म्हणजे तसं बोलण्यासारखं काहीच नाही. पण खरंच सांगायचं तर हात बघू. हा हा हा. तुमच्या भाग्यरेषेला रवीचं मोठं योगदान आहे. म्हणजे बाल्यावस्थेतच बीपी आणि टाइमपासमुळं तुमची जी भरभराट झाली अप्रतिम. थँक्यू. हो हो. पण अचानक कालांतरानं रवीनं तुमची साथ सोडली. कालांतरानं रवीनं तुमची साथ सोडली पण तुम्ही थांबला नाहीत. झटत राहिलात आणि म्हणून त्याचंच फळ म्हणून चांगले चांगले कवडे योग तुमच्या आयुष्यात आले. वा वा. नाहीतर माझ्यासारखीच कवड्याची माळ घालून दारोदारी फिरण्याची वेळ येणार होती. पण त्याच कवड्याने तुम्हाला साथ दिली आणि आज तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने टकाटक सुरू झालेलं आहे. थँक्यू. आता एवढं मी नाटकाबद्दल बोललो तर 10/10 प्रमाणे 10 × 10 100 रुपये देणं तुमचं कर्तव्य दादा. जास्त काही मागत नाही. तुमचं मी काही घेणं नाही. तुम्ही मला देणं नाही. फक्त वर्षाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवला दादा. बरोबर आहे. मी फाटलेलं घालून आलो त्याच्यामुळे माझ्याकडे नाही आहे दादा. दाखवायचं एक आणि असायचं एक आहे. आम्ही काही ओळखत नाही दादा. हे घे माझे 100 रुपये. हा आणि माझ्या आईचे पण 100 रुपये. नाही नाही तू नाही देतेस. मागच्या सुपारीतले राहिले.
ठीक आहे माऊली, मी मागचं पुढचं सगळं भागवून घेतो ताई. त्या तिकडे ताई. थँक्यू 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 धन्यवाद ताई. आपण तर आधीच म्हटलं जास्त काही सांगत नाही, वाईट काही बोलत नाही, फक्त त्यानं जे निरोप दिलाय तो आपण पोहोचवतो बाबा. गुरुजी भविष्य बघा ना भविष्य. हा पत्रिका बघता पत्रिका. बाळा मी पत्रिका नाही पत्रिका बघतो बाळा. हा ते बघा ना. वा वा वा. अरे अरे बापरे बाळा, काय आणलंस, कुठून आणलंस हे? तुझा पडता काळ सुरू होणार आहे, सगळी कामं बंद पडणार आहे, ह्याच्या त्याच्याकडे उधारी मागून तुला दिवस ढकलायचे असणार आहेत. का पाठ करून आलास का रे? काही दाखवा, तुला हात दाखवा, बाई बनून या पत्रिका दाखवा, तरी तेच चाललंय तुझं. पण खरं सांगतोय दादा. जा रे जा. काय खरंच भविष्य सांग बिष्य दादा. काय येत नाही, खोटारडा काय गप्पा करणार बस. दादा, विश्वास Fake नाही आहे, दादा. fake. Fake Fake नाही आहे, दादा. fake. कळलं का? Fake नाही दादा. जा. भविष्य सांगणार. दुसरा आलाय, मी त्याच्याकडे बघ. बघ, मला नाही बघायचं तुझ्याकडे भविष्य. ऐका ना, हा मी भविष्य सांगणार. मला विचारतो भविष्य सांगता तुम्ही? हो हो हो. माझं बघा ना, हे ह्याला काही येत नाही, येडा खोटारडा. माझं भविष्य बघा. हा हा बघा ताई, खरं सांगतील बघा. सांगू दे. कसला दळबद्री हात आहे हा? काय या हातापासून समाजाला धोका आहे. मग हा हात निस्तनाबूत केला पाहिजे. व्यस्तनाभूत केला पाहिजे म्हणजे? हो मी हा हात कापणार आहे. अरे वेळाच काय? अरे सोड ना, अरे एवढा नाही, अरे एवढा नाही.